अक्षय तृतीयेला जुळून येणार पंचमहायोग. सुखशांतीबरोबरच धनप्राप्तीसाठी करा हे खास उपाय. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया येत्या 10 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षाच्या वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पौराणिक काळात अक्षय तृतीयेला पुण्यतिथी मानण्यात आला आहे. यावेळी अक्षय तृतीयेला रवी योग, धनयोग, शुक्रादित्य योग, गजकेशरी योग, शठयोग आणि मालव्य राजयोग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व खूप आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला तयार होत असलेल्या शुभयोगाचे महत्त्व सांगताना लक्ष्मी प्राप्तीसाठी काही विशेष उपाय सांगण्यात आलेले आहेत. या उपायांचे पालन केल्याने धनसंपत्ती वाढते आणि प्रत्येक कार्यात यश मिळते. आता हे उपाय नेमके कोणते आहेत हे आज आपण जाणून घेऊयात. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर भक्ती कॉर्नर हो आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अक्षय तृतीयेला या गोष्टी दान करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान अवश्य करा, कारण या दिवशी केलेले दान चिरस्थानी फळ देते. या दिवशी भगवान विष्णू आणि पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध आणि दान करावे. या दिवशी मातीचे भांडे, दही, दूध, तांदूळ, सत्तू, खीर, शृंगार इत्यादी वस्तू दान करा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. या उपायामुळे नोकरी आणि व्यवसाय वाढतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी दाराच्या चौकटीवर हळदीचे पाणी टाकावे. यानंतर केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करावी आणि खीर अर्पण करावी. असे केल्याने आर्थिक समस्या हळूहळू दूर होतात आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने नोकरी आणि व्यवसायात चांगली वाढ होते. या पद्धतीद्वारे धनप्राप्तीचा मार्ग तयार होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एक नारळ बसवा आणि विधिवत पूजा करा. यानंतर लाल कपड्यात नारळ बांधून कपाटात, तिजोरी इत्यादी ठिकाणी ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि धनप्राप्तीचे नवीन मार्गही तयार होतात. या उपायाने व्यवसायात प्रगती होते. जर व्यवसाय मंदावत असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी 27 गोमती चक्र लावून लक्ष्मीची पूजा करा. यानंतर सर्व गोमती चक्रे रेशमी किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य गेटवर बांधा. असे केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यवसायात चांगली वाढ होईल आणि अपेक्षेप्रमाणे नफा मिळू लागेल. तर मंडळी, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहेत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणते उपाय केल्याने तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते, माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहू शकतो. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.